महाराष्ट्र शासनाच्या CCMP पूर्ण केलेल्या BHMS पदवीधारकांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणीच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र शासनाने CCMP अर्थात सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी पूर्ण केलेल्या पात्र BHMS पदवीधारकांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद MMC नोंदणी संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात सेंट्रल MARD यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स, महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे। मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला। आंदोलनामुळे नियमित OPD, नियोजित शस्त्रक्रिया, वॉर्ड सेवा आणि शैक्षणिक कामकाजातून निवासी डॉक्टरांनी माघार घेतली असली तरी रुग्णहित लक्षात घेऊन आपत्कालीन सेवा, अपघात विभाग, ICU, प्रसूती विभाग आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यात आल्या आहेत। सेंट्रल MARDच्या मते हा विरोध कोणत्याही वैद्यकीय शाखेविरोधात नसून आधुनिक वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, वैद्यकीय व्यवसायाची शास्त्रीय मानके आणि रुग्णांची सुरक्षितता कायम राखण्यासाठी आहे। संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया स्थगित ठेवावी तसेच निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींना धोरण निर्मिती समितीत स्थान द्यावे अशी मागणी शासनाकडे केली आहे। शासनाकडून लेखी आणि ठोस आश्वासन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सेंट्रल MARDने स्पष्ट केले असून राज्यभरातील हजारो निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत। मी डॉक्टर जीवन मिळे, मी सध्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथं दुसऱ्या वर्षाला पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे। तर सध्याला आपण कालपासून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलतर्फे BHMS जे डिग्रीधारक आहेत त्यांना CCMP कोर्स केल्यानंतर त्यांना MMC नोंदणी दिलेली आहे। याचा अर्थ असा की आता BHMS डॉक्टर ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात। आपले साधारणतः ॲलोपॅथीची प्रॅक्टिस म्हणजे काय, हायर डोस ऑफ अँटीबायोटिक्स, स्टिरॉइड्स हे प्रिस्क्राईब करण्यासाठी त्यांना परमिशन दिली। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं की BHMS डॉक्टरांना अशा पॅथीची प्रॅक्टिस करायची परमिशन शासनाने दिलेली आहे। तर हा संप जो आहे तो याच महाराष्ट्र शासनाच्या जो निर्णय आहे त्याला विरोध करण्यासाठीचा हा संप आहे। याच्यामध्ये आपण बघू शकतो तर इथं आपण MBBSचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, शेकडो संख्येने विद्यार्थी जमा झालेले आहेत, परंतु त्यांच्यासोबतच इंटर्नशिप करणारे विद्यार्थी आहेत, सोबतच पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MBBS नंतर MD करणारे डॉक्टर्सही याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। कालच आपण बघितलं तर IMAने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनने काल 24 तासाचा संप पुकारला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून आपल्या सगळ्यांना माहीतच झालं असेल की सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तर याच्यामुळं रुग्ण सुरक्षतेचा जो प्रश्न आलेला आहे तो महत्त्वाचा याच्यामध्ये उपस्थित होत आहे की रुग्णांना व्यवस्थित ट्रीटमेंट भेटणार की नाही याची शंका निर्माण झालेली आहे। हा संप फक्त आम्ही आमच्या मागण्यांसाठी करत नाहीच आहे। आपल्याला माहिती आहे MBBSला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आता तुम्ही बघितलं देशामध्ये नीट एवढी मोठी परीक्षेचं प्रकरण झालं होतं, तर ते याच MBBSच्या ॲडमिशनसाठीचा परीक्षा होती। तर विद्यार्थी इथं आल्यानंतर 5.5 वर्ष मेहनत करतात, नंतर 1-2 वर्ष आणखी नीटच्या तयारीसाठी म्हणजे नीट PGसाठी तयारी करतात, MD डॉक्टर होतात आणि नंतर त्यांना स्पेशलाइज प्रॅक्टिसची परमिशन भेटते। तर जवळपास 8 ते 10 वर्षाचा एवढा कठोर परिश्रमानंतर त्यांना याची परमिशन भेटते। तर शासनाने त्यांना केवळ 4 वर्षाचा BHMS डॉक्टरांना की ज्यांनी ते बहुतांश डॉक्टर्स 2000च्या पूर्वी पण जे BHMS पास झालेले आहेत
त्यांना पण त्यांनी याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यांना एक 6 महिन्याचा ब्रिज कोर्स म्हणजे CCMP हा कोर्स त्यांनी आणलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना परमिशन दिलेली आहे की तुम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकता. याच्यामुळे पहिला प्रश्न उभा होतो की जे होणारे MBBS डॉक्टर आहेत, आपण बघतोय आता शासनाने बरेचसे प्रयत्न करून साधारणतः 1.5 लाख MBBS विद्यार्थी एका वर्षाला बाहेर पडत आहेत. तर तेही पुढं बाहेर पडल्यानंतर त्यांच्याही भवितव्याचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची सगळ्यात जी आहे ती रुग्ण सुरक्षा. रुग्णांसाठी त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट भेटणार नाही. हायर डोस ऑफ अँटीबायोटिक्स आम्ही कितीतरी अशा केसेस बघतो. डेली पेशंटवरती पेशंट रेफर आउट होऊन आलेला असतं. BHMS डॉक्टरांकडून त्यांच्याकडे कुठलीही डिग्री लावलेली नसते, तर ते फक्त MD म्हणून लिहितात. कुठल्या विषयाचे MD आहेत, MBBS झालं आहे की नाही, फक्त MD म्हणून लिहिलेले असतात. पेशंटला 4 दिवस ॲडमिट करून ठेवतात. त्याचे ते मोठ्या स्टेजपर्यंत पेशंट जाते आणि शेवटी पेशंट आवाक्याबाहेर गेला की त्यांना रेफर करून पाठवतात. सोबतच त्यांना काय ट्रीटमेंट दिलेली असते ते आम्ही बघतो. तर उगाच व्यवस्थित डायग्नोज न करता हायर डोस ऑफ अँटीबायोटिक्स, स्टिरॉइड या प्रकारच्या त्यांनी ट्रीटमेंट करतात त्यांना. तर 6 महिन्यामध्ये शक्य नाही आहे पूर्ण 8 ते 10 वर्षाचा जो कोर्स आहे पूर्ण, ज्याला स्पेशलाइज डॉक्टर म्हणतो आपण, ते सगळं त्यांना 6 महिन्यामध्ये शक्य नाही. तर मी जनतेशी, सरकारशी आणि प्रत्येक डॉक्टरांशी एवढीच मागणी करतो की तुम्ही आम्हालाही सहभाग द्या आणि हा महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे MMC रजिस्ट्रेशन BHMSना दिलेलं जे आहे ते पण लवकरात लवकर रद्द करून फक्त ॲलोपॅथी प्रॅक्टिस ही MBBS आणि MBBS MD डॉक्टरांनाच परमिशन द्या, ही आमची मागणी आहे. नमस्कार, मी डॉक्टर संकेत वानखेडे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजचा अध्यक्ष. आज 5 ऑगस्ट रोजीपासून सर्व महाराष्ट्रभर सेंट्रल मार्चच्या निर्देशानुसार आपण बेमुदत आंदोलन हे चालू करत आहोत. त्याचसोबतच आज GMC मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व रुग्णालय मिरज येथे सर्व प्रकारच्या OPD सर्व्हिसेस जे 9 ते 1 दरम्यान होत असतात आपले, ते आपण स्थगित करत आहोत. परंतु आपण अतिदक्षता विभाग तसेच इमर्जन्सी आणि कॅज्युअलिटी सर्व्हिसेस जे आहेत ते सुरळीत सुरू ठेवायचे. त्याचबरोबर रुग्णसेवेची काळजी आणि जबाबदारी म्हणून आम्ही हे सर्व आंदोलन एक शांततापूर्वक आणि जबाबदारीने करत आहोत. आज महाराष्ट्र शासनाने CCMP धारकांना, प्रमाणपत्र धारक BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची अधिकृत नोंदी असा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. या शासन निर्णयाविरुद्ध सर्वच मेडिकल फ्रॅटर्निटी आणि असोसिएशन्समधून तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि याचा आम्हाला ठामपणे विरोधसुद्धा आहे. आमचं आंदोलन हे कोणत्याही शाखेविरुद्ध, जसं की होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा इतर मान्यताप्राप्त शाखेविरुद्ध नाही आहे. आमचं हा ठाम मत आहे की प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक, मेडिकल प्रॅक्टिशनर यांना आपल्या नोंदीच्या कायद्याच्या चौकटीत राहून शिक्षण आणि प्रशिक्षण डोक्यात ठेवून हे सर्व आपलं वैद्यकीय सेवा पुरवावी. मी महाराष्ट्र शासनाला हे आवाहन करू इच्छितो की त्यांनी तात्काळ जे CCMP प्रमाणपत्र धारक BHMS डॉक्टर आहेत त्यांची महाराष्ट्र GR हा रद्द करावा आणि जो हा निकाल न्यायप्रविष्ट आहे त्याचं आदर करून हे स्थगिती द्यावी. तसेच अनेक वर्षापासून रेसिडेंट डॉक्टरचे, निवासी डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुद्धा लवकरात लवकर सोडवावेत, जेणेकरून आम्हाला पुन्हा अशा प्रकारचे आंदोलनं करायला भाग पाडू नये. मी सरकारला हे सुद्धा आवाहन करतो की त्यांनी वैद्यकीय शिक्षणासंबंधित कोणतेही महाराष्ट्र शासनाचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा सर्व मार्चच्या रेसिडेंट्स, निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींचा सल्ला घ्यावा आणि तसंच पुढं कारवाई करावी. अनेक प्रकारचे निदर्शने करून सुद्धा, आज आंदोलन करून सुद्धा जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नसतील तर ह्या आंदोलनाचे स्वरूप आणि तीव्रता पुढं आम्ही वाढवणार आहोत. आज आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवले आहेत रुग्णसेवेची काळजी आणि जबाबदारी म्हणून. परंतु जो 5 ऑगस्टपासून आपला बेमुदत आंदोलन संप आम्ही सुरू केला आहे महाराष्ट्रभर रेसिडेंट डॉक्टर्सनी, तो आणखी वाढवू, म्हणजेच की इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही ते सुद्धा स्थगित करू शकतो जर आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाही.